कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद, कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडच्या अनेक भागांमधली घरं पाण्याखाली, कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। अलमट्टी धरणामधनं 3.25 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू, यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट। सांगलीतल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर, पुराचा धोका नसला तरी सांगलीकरांना सतर्कतेचा इशारा कायम। सांगलीतल्या चांदोली धरणातनं सध्या 16,385 क्युसेक्सनं विसर्ग सुरू, त्यामुळे वारणा आणि मोरणा नदी काठावरच्या 21 गावांना फटका। सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या ऐतवडे खुर्दमध्ये पुरामुळे वीज आणि पाणी पुरवठा बंद, महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात न जात बंद पडलेला पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा केला सुरळीत। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता, पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट, तर उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचाही अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% पाणीसाठा, तुळशी, मोडकसागर आणि विहार धरणात 100% पाणीसाठा। अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरण 55.30% भरलं, आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक सुरू। पानशेत धरण 94% भरलं, पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच, येलदरी, लोअर दुधना प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ, लोअर दुधनामध्ये 7.89% पाणीसाठा, तर येलदरीमध्ये 31% पाणीसाठा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, संततधार पावसामुळे शेतीची कामं खोळंबली, नदी काठावरच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी, सध्या नदी नाले ओसंडून वाहू लागले। पुण्यातल्या पूर नुकसानाचे 80% पंचनामे पूर्ण, पूरग्रस्तांना सगळ्या सोयी सुविधा देण्यासाठीच सध्या काम सुरू, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।